जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आज आहे 14 जुलै आणि आज सोमवार लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। मी लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींना जून व जुलै या महिन्यांचा एकत्र 3000 रुपयांचा हप्ता हा त्यांच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला फक्त हे 2 काम करायचे आहे जेणेकरून तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यावरती येणार आहे। जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला जुलैचा हप्ता येईल आणि जर तुम्हाला दोन्ही हप्ते आले नसतील तर जून आणि जुलै असे मिळून दोन्ही हप्ते तुमच्या मोबाईलवरती खटाखट 2 वेगवेगळे मेसेज हे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी ही आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नेमकं आता तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, जून आणि जुलैचा हप्ता कधीपासून वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत येणार, पोस्टात पैसे येणार की नाही किंवा कोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे येणार आहेत, हे सगळं डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कोणाकोणाला जूनचा हप्ता आलेला आहे। कारण ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांना फक्त जुलैचा हप्ता येईल, म्हणजेच 1500 रुपये येतील। ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही त्यांना जून आणि जुलै असे दोन्ही मिळून एकत्र 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे डिटेलमध्ये सांगणार आहे। कालच बघा एक मोठी न्यूज आलेली आहे। जवळपास लाडक्या बहिणींमध्ये एक मोठा चिंतेची बाब झालेली आहे, ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी ह्या योजनेतून बाहेर काढल्या गेलेल्या आहेत। त्याची कारणं सगळे मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला नक्की सगळ्या गोष्टी समजतील, लक्षात घ्या। परंतु एक आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना चिंता होती की आपल्याला जूनचा हप्ता अजून आलेला नाही तर कधी येईल, तर त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आज ठीक तुम्हाला 12 वाजल्यापासून पुढे हे पैसे पाहायला मिळणार आहे। जून आणि जुलैचा एकत्र 3000 रुपयांचा हप्ता हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाही, कारण बघा पोर्टल बंद होतं भरपूर ठिकाणी। जर आपण बघितलं तर तांत्रिक अडचणीमुळं सरकार जे काय आपण लॉग इन करत होतो ते लॉग इनसुद्धा होत नव्हतं, काही प्रॉब्लेम्स होते, काही बँकेतले ट्रान्झॅक्शन्स होते, त्यामुळं सगळे हे कुठाने होत होते। परंतु सरकारच्या कुठेतरी लक्षात आलं की जूनचा जो हप्ता आहे तो भरपूर लाडक्या बहिणींना पाठवला गेलेला नाही। जवळपास 50% लाडक्या बहिणींना हा हप्ता गेलेला आहे। तर ह्यासाठी काय करावं लागणार आहे ते सरकारच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी पुन्हा एकदा पडताळणी सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांना समजून आलं की बाबा आपल्याला नेमकं प्रॉब्लेम काय झालेला आहे। तर भरपूर लाडक्या बहिणींना हप्ताच गेलेला नाही। तांत्रिक अडचणीमुळे काही अर्ज पडताळणीमध्ये अडकलेल्या लाडक्या बहिणी होत्या, त्यामुळं त्यांनी प्रोसेस जी आहे ती फास्ट करायला सांगितली आहे। त्यासाठी आता महिला व बालविकास जे खातं आहे ते तत्परतेनं काम करत आहे। मित्रांनो, बँकांना जे आदेश दिलेले आहेत ते बँका पाळत आहेत, फास्ट काम तिथं चालू आहे। परंतु लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नसतील किंवा काही महत्त्वाची 2 ते 3 कामं केले नसतील तर करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होईल। बघा आपल्याला असं दिसून आलं की आज 14 जुलै आहे। जवळपास भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत आमच्या इकडे सुद्धा ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे आले नाहीत, पण त्यांनी हे 2 काम केले आणि त्यांना 48 तासात पैसे आलेले आहेत। आणि आता तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण जून व जुलैचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता तिथं दाट आहे। त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तरी पण तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून तुमच्याकडून काही चूक होणार नाही। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता लाडकी बहीण योजनेची वेबसाईटवरती जाऊन तिथं तक्रार नोंदवायची आहे।
तक्रारीसाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आधी लॉग इन केल्यानंतर तक्रारचा ऑप्शन येतो, तर तक्रारवरती जाऊन तुम्हाला सगळा फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसात तुमचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम सरकार तिथं करत आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईनवरती विश्वास नसेल की कधी काम होणार काय होणार, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमचं जे महिला व बालविकास जे खातं आहे तुमच्या इथलं तालुक्याचं, तिथं जाऊन तुम्ही सगळं तुमचं डॉक्युमेंट वगैरे सबमिट करू शकता. मग तुमचं काम 2 दिवसात होईल आणि तुम्हालासुद्धा पैसे येतील. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार. बघा, जिल्हे तुम्हाला मी सांगतो आहे: पुणे, ठाणे, रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, जालना, पुढे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, अशा महत्त्वाच्या एकंदरीत जवळपास आज बघा 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये ही वाटपाची दाट शक्यता तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही म्हणालात अजून कोणत्या बँकेत पैसे येणार, तर बँकेत सांगतो तुम्हाला. SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस, ICICI, कोटक, अशा जवळपास 10 ते 12 बँकेमध्ये आणि पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला 2 काम करायचे आहे. तुमचं कुठल्याही बँक खात्याचं अकाउंट असू द्या किंवा पोस्टाचं अकाउंट असू द्या, आजच तुम्हाला तिथं जायचं आहे आणि आपल्या बँक अकाउंटची स्थिती तपासायची आहे. हो, बँकेत एकदा जाऊन या, कारण प्रॉब्लेम काय होतं आहे, भरपूर ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत परंतु मेसेज आलेले नाहीत, किंवा काही ठिकाणी असं झालं आहे की त्यांचं अकाउंट ब्लॉक असल्यामुळं हे प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यामुळं आपलं अकाउंट एकदा चेक करून घ्या, सगळं व्यवस्थित तर आहे ना, अकाउंट ब्लॉक तर झालेलं नाही ना, आपल्याकडून कुठली माहिती राहिलेली नाही ना. कारण भरपूर लाडक्या बहिणीचं KYC राहिलेलं आहे, बँक खात्याचं आधार जरी लिंक असले तरी तुम्हाला पैसे येत नाहीत, कारण तुमचं KYC राहिलेलं आहे. त्यामुळे हे काम पटकन करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC करायची विसरलेले आहात. रेशन कार्ड खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. जर ते तुमच्याकडे नसेल, ऑनलाईन पद्धतीने जर तुमचं नाव त्यात दिसत नसेल, तर प्रॉब्लेम येतो, तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ हा मिळत नाही. त्यामुळे ते करून घ्यायचं आहे. आता जी गॅस सिलेंडरवाली योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रेशन कार्डची KYC असणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा सरकार लवकरच काम करत आहे. तुम्हाला ह्या आठवड्यात तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे पाहायला 100% मिळतील, कारण गॅस सिलेंडरचं वाटप हे एकदाच गेल्याच वर्षी झालेलं आहे, त्याच्यानंतर अजूनही वाटप झालेलं नाही, बरोबर. त्यामुळे ज्या लाडक्यांना अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे नसेल त्यांना हे लवकर येतील. आता कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे पटापटा. कोणाकोणाला जूनचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे हप्ते आलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत आत्तापर्यंत, हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, कमेंट्स करत जा, लाईक करत जा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण माहीत नाही काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजूनही माहीत नाहीत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहा आणि संपूर्ण पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पुढे सेंड करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.